नमस्कार मित्रांनो, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आहे तुमचा, तर आपल्याला कसं करता येईल घर बसल्या बसल्या ते बघूया आपण. सर्वप्रथम तुम्हाला आधार नावाचं ॲप आहे प्ले स्टोअरला, ते जाऊन डाउनलोड करायचं आहे. सर्च बटनावर तुम्हाला आधार हे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असं आधारचं एक ॲप येईल. बघू शकता तुम्ही, असं ॲप आहे. याला पहिले एकदा ओपन याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून तुमचं फेस ऑथेंटिकेशन पहिले करून घ्यायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन केल्यानंतर तुम्हाला एक 6 अंकी पिन तयार करायला लावणार आहे. तो तयार केल्यानंतर तुम्ही ॲपमध्ये लॉग इन होणार आहे. लॉग इन झाल्यानंतर असा इंटरफेस राहणार आहे. याच्यामध्ये तुमचं आलं स्लाइडमध्ये तुमचं आधार कार्ड हे दिसणार आहे. याच्यानंतर थोडंसं खाली आले की तुम्हाला माय आधार अपडेट याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 4 प्रकारे आधार कार्ड आपलं अपडेट करता येणार आहे. घरी बसल्या कुठे आधार सेंटरवर जायची गरज नाहीये. पहिले तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करता येणार आहे, आधार अपडेट करता येणार आहे, तुमचं नाव बदलता येणार आहे, ईमेल आयडी अपडेट करता येणार आहे. मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग टाइम जो आहे तो 30 दिवसाचा आहे आणि प्रोसेसिंग फी जी आहे ती ₹75 आहे. रिक्वायरमेंटमध्ये काय दिलेलं आहे, फक्त नवीन जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर फेस ऑथेंटिकेशन होणार आहे. फेस ऑथेंटिकेशन झाल्यानंतर मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे. ₹75 तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कंप्लीट ऑफ रिक्वेस्ट असे ऑप्शन येईल. आल्यानंतर तुम्हाला जी पावती आहे ती पावती डाउनलोड करता येणार आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जो रजिस्टर नंबर आहे पहिला तो नंबर दिसणार आहे आणि जो नंबर तुम्हाला नवीन टाकायचा आहे तो टाकून तुम्हाला सेंड ओटीपीवर क्लिक करायचे. सेंड ओटीपीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येणार आहे. ओटीपी आल्यानंतर तुम्ही ओटीपी टाकल्यावर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन झाल्यानंतर तुमची रिक्वेस्ट जी आहे ती UIDAला जाणार आहे. तुम्हाला पण ॲपची लिंक पाहिजे असेल तुम्ही कमेंटमध्ये लिंक असे टाईप करा व मला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. त्याशिवाय लिंक तुमच्या DMला येणार नाही. धन्यवाद.